नमस्कार मंडळी, मी गीताज व्लॉग या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करे। तुम्ही बघू शकता आम्ही नसरापूर येथे श्री बनेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी गेलो होतो। तर तुम्ही बघू शकता हा व्लॉग तिथलाच आहे। तर तुम्ही बघू शकता गर्दी खूप होती आणि संडे असल्यामुळे तर खूपच गर्दी असते। तुम्ही बघू शकता आम्ही सर्वांनी इथं टिक्का लावून घेतला। आमची जोडी आणि आहोंच्या मित्रांची जोडी गेलो होतो। सर्वांनी इथं गंध लावून घेतला। इथं आहोंना पण गंध लावून घेतला आणि मीही गंध लावून घेतलं। आणि आता मी चाललोय मंदिराकडे। मंदिराचं बांधकाम असं दगडी आहे पण खूप सुंदर आहे। असं खूप छान वातावरण आहे मंदिरामध्ये। तुम्ही बघू शकता हो का, भरपूर अशी गर्दी मंदिरामध्ये पण तशीच गर्दी होती। इथं फुलांच्या माळा करायचं चालू होतं। इथं बघू शकता खूप छान असं मंदिर आहे। आणि आतमध्ये जे म्हणतो ना देवाचा गाभारा तो तर खूप सुंदर आहे। तुम्ही बघू शकता शक्यतो महादेवाचे मंदिर हे असेच असतात। इथं खूप छान प्रकारे असं दर्शन झालं। आणि आता मध्ये गाभाऱ्यामध्ये ऑलरेडी भरपूर जण असल्यामुळे आम्हाला लाईनीत थांबावं लागलं। आणि इथं बघू शकता ही बनेश्वर महादेवा मंदिर। आणि हा मंदिराबाहेरचा परिसर आहे, खूप सुंदर आहे। म्हणतात पहिले वाडे वगैरे असायची, सेम तसं बांधकाम होतं हे सेम। आणि इथं बघू शकता नंदी महाराजाच्या मुखातनं पाणी वाहत होतं, म्हणजे नंदी मुख जल म्हणू शकता तुम्ही। खूप सुंदर असं बघायला पण छान होतं। आणि इथ्यामध्ये ना खूप असं छान छान असं कासव होते, बघू शकता। खूप प्रमाणात इथे कासव आणि मासे बघायला भेटतात। काही वरती येऊन बसले होते। तुम्ही बघू शकता छान असं पाणी पण वाहत होतं। इथे वाहिलेलं पाणी आहे, जिथे मासे आहेत ना तिथं पाणी यायचं। ते नंदीच्या मुखातनं जिथं पाणी पडायचं तिथनंच पुढे ह्या माशाचं इथं पाणी पडायचं। तिथं अशी सिस्टीम होती। आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते, तुम्ही बघू शकता। खूप छान असं वाटत होतं। मासे, कासव, परिसर छान, तेवढंच म्हणजे दर्शन खूप सुंदर। तुम्ही नक्की भेट द्या या मंदिराला, खूप सुंदर मंदिर आहे। तुम्ही बघू शकता हो का, हे असं आहे। आमचं दर्शन करून झालं आणि आम्ही थोडंसं म्हणलं बसावं मंदिरामध्ये। आणि म्हणलं आता दर्शन वगैरे झालं, म्हणलं जाता जाता थोडं गोळा खायची इच्छा झाली आणि मग खूप दिवसांनी गोळा खायला भेटला। तुम्ही बघू शकता दादा किती छान प्रकारे ते गोळा बनवतात। देवाचं दर्शन करून मनालाही छान वाटलं आणि पोटालाही।